पण बरोबर नाही केलं हे चारून सोबत बरोबर नाही केलं नाही. असं बोलत असते का? मोठा भाऊ आहे ना तिच्यापेक्षा तर किती मोठा आहे. कमी रडायची. आणि जेवले का जी मग चरण भाऊ जेवला मग? चरण जेवला का? तुम्ही जेवायला लावलं होतं, ताट आणून दिलं होतं. आमचं काही लक्ष नाही बाई. तिथं गेलो जेवण करायला तर चंदाई थोडीशीच जेवली. उलीचा भात खाल्ला तिनं. तिला बेकार वाटलं ना. जेवला का मग इकडं चरण गिरण जेवला? नाही जेवला तू. त्याला म्हणलं जेवण कर रे, जबरदस्ती केली पण नाही जेवला. त्याला मनाला लागली नव्हती गोष्ट. लहान बहिणीनं असं म्हणलं, गेलाच नाही ना तो फोटो काढाले. मग ते जवाई आला होता त्याचावाला, आपल्या त्या चारूचा नवरा. चाला म्हणे, त्याला काहीच नाही माहित बिचाराली. तो देव माणूस आहे, चांगला माणूस आहे तो. त्याला काही माहित नाही बायको अशी बोलली बा म्हणून. त्याला कुठं माहित? त्याला जेवला नाही जेवला काहीच माहित नाही त्याला काय झालं बहीण भावाचं. तो साक्षगंधातून उपाशी चाला हो भाऊ. काय फायदा मग? हिच ह्या चारूचं एवढ्या अंगवणीना भाशीच्या लग्नात गेलं पोरग उठून पळालं. तिकडं तरी दुःखात होतं. दुःखात राहिले. आणि चरण तरी पण का नाही भाशीचं सगाई आहे बा, चाला बा साक्षगंध आहे म्हणून गेला. आणि हिनं भावासोबत अशी वागली. इले शोभलं का काही पण कपड्यावर, त्याच्या कपड्यावर. आता शेतकरी माणूस तो. त्याला नाही आवडत पॅन्ट शर्ट आणि ते सुटन बिटन हे ते. तो बिचारा साधा सिंपल माणूस. आता तुम्ही बी पहा बरं कसे घालता कपडे. एवढ्या पैसा आदला असून आता आपापली पसंत राहते. इले एकदम कायले पाहिजे होतं, नाही आले पाहिजे होते. इले फोटो काढायला येत नको नेती, पण असं कायले बोलती भावाले. मला काहीच नाही माहित आई. मला काहीच नाही माहित. माझ्या बाबाले बोलली ना आत्या, चारू आत्या, तर मला काहीच नाही माहित. आई नाही सांगितलं नाही. आई मला जेवायच्या वेळेस नाराज दिसली. मी विचारलंय तिले पण तिनं काही सांगितलंच नाही. मला सांगितलं असतं तर बोलली असती मी आत्याले. चांगली काढून ठेवली असती तिची वाली. माझ्या बाबाले बोलली ते तर काढून ठेवाले. तिचं किती केलं माझ्या बाबानं. माझ्यापेक्षा जास्त तिच्यात मन आहे चारू आत्यात. कायले बर झालं तुला सांगितलं नाही त्या मायनं. अगाऊ तिथं कायले लग्नात तमाशा केला असता, फालतू भांडण फाडणं. काय म्हणलं असतं, भांडण करायला आले का म्हणून इथं. बरं झालं चंदान सांगितलं नाही. तू बोलणार आहे ना बाई. बापाचं कोणी बी पोरगी, कोणतीच पोरगी बापाचले असं बोलल्यावर सहन तरी करते का? बरं झालं, जाऊ दे. चंदान चांगली गोष्ट केली, त्याजवळ सांगितलं नाही तर. नाही बाबा, असं कसं? आईनं सांगायला पाहिजे होतं मला. मी बोललीच असती. आईचं नाही जमत बोलणं, पण माय जमते ना. मी भाशी होई ना मग. बाबाची पोरगी मी काऊन नाही बोलली असती मी. मायवाल्या बाबाचा असा अपमान केला तर माय बाबा जेवले नाही. जेवाले पहिले दुःखात असून माय बाबा गेले. आणि आत्याचं असे शोभलं का मनाचं मायवाल्या बाबाले. बोलाले तर तुही माय बोलली असती हो बाई रोशनी. तुही मायनं काही कमी काढून ठेवली नसती का? आणि मग चंदा बोलायला बसली तर लयच बोलते. तिले मग कोणी बी तिच्या सामोरे होते काही ठेवते का कोणाची धडकत? नवऱ्याला एवढी बोलल्यावर तेवादी काय ठेवणार होय का? पण ते सगळा राग दाबून ठेवला तिनं. चला बा साक्षगंध आहे काय म्हणन लोक. भाऊन भाऊजईनं येऊन आमच्यावाल्या साक्षगंधात तमाशा केला बा असे नाही म्हणून बाकीचे. म्हणून ती चुपचाप होती बिचारी. रडे चुपचाप रडाले. चंदाई कमी रडली एवढी कडक बाई असून ते. नवऱ्याचं कोणत्याच बाईकनं म्हणजे बाईच्या समोर अपमान केलेला कोणत्याच बाईले सहन नाही होत नवऱ्याचा. तर बाबा माग होते. इकडे मंडपाच्या अंदर आलेच नाही बाबा. मला माहितच नाही. मी माझ्या पोरीतच होती. मला माहित नाही बाबा आले नाही. फोटो काढाले नाही, काही नाही, म्हणूनच नाही आले. आणि ते मामाजी पण आले होते. मग बाबाले बोलवाले पण बाबा बोललेच नाही. मामाजी सोबत नाही येत म्हणे फोटो काढाले. मी म्हटलं मामाजी सोबत तर चांगले बोलते. म्हटलं बाबा एवढ्या रागात काऊन बोलून राहिले. म्हटलं मला माहितच नाही आत्या अशी बोलली म्हणून. मी आता लग्नाला जाणारच नाही सोनमच्या. माझ्या बाबाचा असा अपमान केला ना आत्यानं, मी आता जाणारच नाही लग्नात. आणि मला असं माहित असतं ना तर मी सगाईतही नसती केली. सगाईत झाले हो ना, तर काय मला काय माहित. आता लग्नात मी बिलकुल जाणार नाही. रोशनी असं म्हटलं नाही होत. आता ते तुझ्या बाबा ना ते आल्या आत्यातली गोष्ट होय. तुले तरी काय करा लागते होते. दोघं बहीण भाऊ पाहत बसत. लग्नाच्या वेळेस लग्नाचं पाहू आता. जाय बरं थोडस चाय मांड जाय. सूरज कुठपर्यंत आला हो का? आलाच नाही. केला होता त्याला फोन मी ना. केला होता येतो म्हणे. 1-1.5 घंट्यात येतो म्हणे. आलोच आहे म्हणे जवळपास. रडू नको तू. काय लय रडून राहिली आता? जे झालं ते झालं, काल झालं. आता काय करतो रडून? चुपचाप राह मग. आता रडू नको बिनफालतू. जाय ती पोरगी उठली का तर पाय बरं तुझी वाली. आण बरं इकडे तिले. आण मायलेली ते बाय आवाज येऊन राहिला कुण जाय. टाकता असं आला होता बाई का काय करावं ना काय नाही. त्या चारूले असं वाटे तोंडातून पटपट शब्द निघाले पाय व तोंडापर्यंत ये बिचारे पण बोलू शकू नाही. जाऊ दे बा
काय म्हणलं असतं लोकांना, हा आम्हालाच म्हणलं असतं तिची गलती नसती पाहिली, मामानं म्हणलं असतं, भावानं येऊन तमाशा केला म्हणलं असतं, असं म्हणलं असतं साक्षगंधात, म्हणून चुपचाप होतो माय आम्ही दोघे नवरा बायको. मी बी चुपचाप होती, काहीच नाही म्हणलं. आणि ते तोंडात येईन ते बोलली बाई बोलाले. हा नाही नेलं ना तिनं भावाले, नाही नेलं यायले, नेलं नाही ना फोटो काढाले. हा आलीस तर नाही डबल जवळ माणसानं. माय सासू सासरे मेले ना तर इले शिकवलं, हिचं किती केलं माय नवं लग्न पाणी सर्व. अव्याई म्हटलं हे हिची पोरगी नाही का माय पोरीपेक्षा 2 वर्षां मोठी आहे. हे आपली हे सोनम 2 वर्षां मोठी आहे मायल्या रोशनीपेक्षा. इथं आली होती डिलिव्हरी करायला, सासूनं तर केलं नाही, लागेच मीनच केलं हिचं वालं डिलिव्हरी हे ते. किती काही करून बाई नंदाचं किती काही करा, भाऊजाईचं नाव तरी घेते का हो किती काही करून. हा घ्याले आणि पाय ना आता ते कशी भावाले बोलली, लाजही नाही वाटली चारूले बोलाच्या वेळेस. मग पोरगी झाली होती ना, सोनून झाली होती ती, एकही जण म्हणे नाही आम्ही नेतो बा म्हणून घरी. सासूत ना हा पाहून गेली एखाद्या पाहुणींसारखी दवाखान्यात आली ना, आम्हीच आणलं माहितीले. हा भावाचं तर मन किती आहे बहिणीत, आम्हीच आणलं मीनच केलं लागेच तिले, चाला बा म्हणलं. हा तिचं कोण आहे सासू सासरे कोणीच नव्हते माहीत, आपल्याला करावंच लागन म्हटलं, मीनं केलं तिचं वाला लागेल आणि तिनं पाहावं असं केलं. हा माय जाऊ द्या मायवालं, मी तर काय भावचं सोय माय जाऊ द्या, पण भावाले अशी बोलली काय एका शब्दात म्हणलं असतं का दादा. हा का चाल बा फोटो काढाले, सांगितलं असतं सारखं सुद्धा का भाऊ असे कपडे घातले तू न, अहो किती बोलली थे, काय बोलली का नाही. हा बोलाले तो माणूस बिचारा जेवला नाही खावला नाही, तसंच चालला आला तो माणूस गाडीत बसून आमच्या सोबत. मोठ्या मुश्किलनं निर्मळ भाऊनं समजाव केलं तर ते तोपर्यंत थांबले तरी, नाही तर तवाच चाल म्हणे. मला काहीच नव्हतं माहीत, गंगानं सांगितलं मग मला असं झालं बा म्हणून. गंगानं म्हणे चारू बोलली म्हणे लय म्हणे दादाले, म्हणे चरण दादाले गंगानं सांगितलं म्हणून. तर चरण भाऊ मागच होता, बोललाही नाही. पहिलेच गाडीत जाऊन बसला, माहीतच कुठं आम्हाला. आम्ही जेवलं खावलं आणि मग अंता म्हणे चाला गाडीत बसा म्हणे, वेळ होते म्हणे. मग तिच्या मागं चालले आलं तर तुम्ही दोघं नवरा बायको पहिलेच दिसले बसून गाडीत. आम्हाला माहीत आहे ना हो बाई, आम्हाला माहित आहे ना चरणनं किती केलं किती नाही. तर आता लहानशीच होती ना ते सासू सासरे मरण पावले तर ना लहानशीच होती. मग आम्हाला माहित आहे ना कसं केलं कसं नाही. तर पोरीसारखं वागवलं बाई चरणनं, उलीसही कमी नाही पडू दिलं तिले. मग आता लवकर हो लग्न केलं म्हणा लवकर, पण चांगला सर्व्हिसवाला होता म्हणून दिलं. आता दिसायला चांगली होती बा बहीण माई, दिसायला चांगली आहे तर चांगल्याला देतो म्हणे ना तो. आणि मग त्यानं त्याचं कर्तव्य पाड पडलं नाही का, किती चांगल्या घरी दिलं. आणि तिले बाई अशी बोलली बहीण, हा शोभलं का तिले. आली गेली ना तर म्हणीन बाई मी नाही राहीन चुपचाप बाई. चंदा तू म्हणू का नको म्हणू, पण मी आल्यावर म्हणीन बाई तिले. हा मी पाहिले ना आता यायचे वाली हकीकत, आता आमच्या समोरच माहीत आहे ना कसं केलं कसं नाही चरण तर. नाही पण मी म्हणणार बाई, म्हणणार चारू मला आली गेली दिसली ना मी म्हणणार बाई तिले, तोंडावरच म्हणणार. असं ते तिच्या घरची पैसेवाली. चंदाबाई अहो भाऊले जेवायला लाव ना हो. सकाळी जेवले नाही काही नाही, तुम्ही जेवायला लाव ना भाऊले. तसेच झोपू दिलं का, झोपून दिसून राहिली तिकडं भाजीवर झाडाखाली. जेवायला लाव ना थोडंसं. जेवले तू आंघोळ करायला गेली होती का नाही घरी पोरीची तुईवाली, तेव्हाच मग मी काय त्याला जेवायला दिलं. जेवले आज जेवले ना हो जेवले. बाई फोन लावून पाय ना कुठपर्यंत आहे तर देवानं जवाई पाय बरं, रोशनले घेऊन कुठपर्यंत आहे कुठपर्यंत नाही तर लावून पाय बरं बाई. हॅलो काव्याचे बाबा कुठं आहे जी तुम्ही जी, किती वेळ लागन तुम्हाला या आले बापा. एवढा वेळ काहून जी, काय झालं जी. असं हो का, जेवण करायला थांबले होते का कुठं. मग आता घरी आले असते तर स्वयंपाक केला असता ना मी न सर्व्यासाठी. नाही ते रोशन कसे आहेत. बरं ठीक आहे, या मग या. हा मग स्वयंपाक करू का मग, आता जेवल्यावर भूक लागल ना तुम्हाला, करू. बरं ठीक आहे, मग नाही करत मग आता तुम्ही जेवण केलं म्हणतात. कधी केलं जेवण. असं आणि किती वेळ लागन मग, अर्धा तास लागन का अजून. बरं ठीक आहे. नाही हो बरोबर आहे आम्ही. हो या तुम्ही घरी या. हो गेलतो ना सगळ्यात गेलतो कालच गेलतो. या तुम्ही मग सांगतो तुम्हाला काय झालं काय नाही ते. या काय म्हणते हो बाई हो, आणि कायले सांगतो त्याला सांगू गिंगू नको, राहू दे आता. जे झालं ते झालं, काही सांगू गिंगू नको आता अगं बिनफालतू. अजून मग ते देवा चारूले फोन करन बोलन बिनफालतू, राहू दे सांगू नको. कुठपर्यंत आहे, कधी येणार आहे. अजून अर्धा तास लागन म्हणते. मी म्हटलं स्वयंपाक करू का, तर नाही म्हणे हॉटेलमध्ये थांबले होते म्हणे जेवण करायला एवढे जण. भुका लागल्या असन ना जे, रात्रीपासून निघाले तर ते, मग भुका लागल्या असन ना म्हणून ते थांबले होते म्हणते जेवण करायला. उतरले म्हणते तिकडून आणि जेवले आणि आता निघून राहिले वाटते बापा. रोशनही आहे, शीतलही आहे, श्याम भाऊही आहे आणि आपले जवाई ना तुमचे भाऊ. मग
जेव दे माय, जेवले तर भुका लागल्या असं नव्हते. काय करणार आहे, कुठून जेवणार आहे मग ते? बाहेर ठिकाणी म्हटल्यावर बाहेरचं खास लागते. अशी गोष्ट झाली बा कौसूबाई रात्री. आता तर बाई रोशनीचे बाबा म्हणते लग्नात तर पाय ठेवणार नाही म्हणते, तिच्या घरी पाय ठेवाले काही जायचं नाही म्हणते. आणि तो माणूस नाही गेला तर आपणही नाही जाणार बाप्पा. आपण कुठं जाऊ, भाऊच नाही गेल्यावर मग. आणि एवढे बोलणे खाल्ल्यावर कोण जाणार बा आता? भावाचा अपमान केल्यावर जाणार तरी का मी नाही जाणार बाप्पा. तो भाऊ जाऊ या नाही जाऊ, पण मी नाही जाऊ ना. माझ्या नवऱ्याचं लग्न अपमान केल्यावर मी नाही जाणार. आणि ते नाही जाणार आहे. हा रोशनचे बाबाही नाही जाणार आहे. ते लय टेशी माणूस आहे तो, ते नाही जाणार. पण बाई चंदा, त्या भाषेनं काय केलं हो? भाषेनं काय केलं? त्या लग्नाले मामा होईना जात लागनच बाई. नाही, ते पोरगी गिरगी चांगली आहे. आता एवढे दिवस माझ्या घरी राहिली ना, चांगली आहे पोरगी गिरगी. पोरगी नाही वा, पोरगी नाही आहे तशी. मग रोशनी म्हणे ना, रोशनी सांगे नंतर मग मला अंताई सांगे बाई म्हणे मामाला माहीतच नाही म्हणे काही. आणि सोनम म्हणे मामा नाही आला, मामी नाही आली. फोटो काढाले मामा नाही आला आणि मामी नाही आली. अशी करे म्हणते ते. हा मग सांगा बरं, ते पोरगी चांगली आहे हो, स्वभावले बापासारखीच आहे. त्याच्या घरची थोडंसं जाऊन पाहतो म्हटलं काय झालं काय नाही. रात्री तर मला तर काही पूर्ण माहीत नाही. हा एवढं काही माहीत नाही बाई. मला थोडंसं उडता समजलं. आता मी त्या पाहुण्या इथंच होती ना, माझ्या पोराच्या याच्यात होती. आणि मग ते माझी पोरगीनं जवाई चालले होते तिकडं. मला यायचं काय झालं काय नाही माहीतच नाही. एवढं काही बोललो झालं म्हणे बाप्पा. चाल बरं जाऊन पाहतो थोडंसं. कुठे चालली आणते तू? आणि बाबा कुठं आहे? बाबा जवळ पैसे मागायचे आहे मध्ये. बाबा कुठं आहे? बाबा घरी दिसून नाही राहिले. कुठे गेले बाबा? तुमचे बाबा आपले बबिता नाही का, बबिताची सासू त्याच्या जवळ बसून राहते बाई, ठेवाले आई जवळ. जाऊन पा तिथंच असं. आणि पैसे कायले पाहिजे तुम्हाला आता? कोणतं काम पडलं पैशाचं? अरे गाडीवाल्याचे पैसे द्यायचे आहे ना, त्याला ऍडव्हान्स मध्ये दिले होते. बाकी सगळे द्यायचे आहे त्याचे उरलेले पैसे. आता माझ्याजवळ पैसे नाही, संपले मी ना. आता बँकेतून काढाले मध्ये. आता कुठं जाऊ रविवार आहे, पैसे काढाले तर बाबाने मागतो म्हटलं. बाबा जवळ राहते. बाबाने कालच पेन्शन आणली बाबाची. कुठं आहे बाबा? आता सांगितलं ना तुम्हाला, त्या बुडी जवळ बसून राहते म्हणून. बबिताच्या सासू जवळ जा ना, तिथं पाय ना. दिवसभर तिथंच राहते बसून. दोघंही बसते बिचारे आपले जुन्या पुराण्या गोष्टी करत. तसं जा ना, आहे ना तिथं. तुम्हाला माहित आहे की काल रात्री काय झालं होतं चरण भाऊ सोबत? काय झालं काय कोण काहीतरी म्हणलं म्हणते ना, त्या चारून काहीतरी म्हणलं होतं म्हणते ना. काय म्हणलं होतं? नाही मला काहीच नाही माहित. मला काहीच नाही माहिती. त्या बाबांले विचार लागल मध्ये. आता जाता तिकडच जातो त्याच्या घराकडे. बाबाले पैसे मागतो आणि बाबा नसनच बाबांले विचारतो. बसतो त्याच्याजवळ थोडस. तू कुठं चालली? त्याच्या घरी जातो म्हटलं, थोडंसं विचारपूस करतो काय झालं होतं बा म्हणून. घरी गमून नाही राहिलं मला तर चला म्हटलं तिच्या इकडे जाऊन पाहू म्हटलं थोडंसं काय झालं माहित नाही. हा मले इथं हे दिसली ना, बबिताई दिसली, कौसुबाई दिसली वस्तानी. ती येतो म्हणलं थोडंसं जाऊन बसतो म्हटलं. बाबा या तर तू दिसली नाही घरी तर अजून बोंबणार ना बाबा. काय मांडा लागन बाबासाठी. मग अजून 10 वेळा आवाज द्यायला मला या लागन तुले. काय रे बुडा घरी आल्यावर मग जाजू ना चाय घे मांडल्यावर. त्याच्या जवळ मनात आलं ना तेव्हा येते ते बाबा. आताच येणार आहे का ते मामाजी? हा जेव्हा आले तेव्हा देईन मांडून. आता तर याच्यावर बसत बसा इथं वाट पाहत मी. आणि राहिले बाहेर लागेल तिथं बसून आहे. थोडंसं बसू देत नाही मला इकडं तिकडं. निचे चायचं ढमकं. एवढं उन्हात आणा चायच पेते. चाय प्यायले देईन आणून मग बनवून देईन नंतर. मला बसू दे आता थोडंसं बाहेर जवळ बसाले. तुम्ही चालले तिकडे बसाले म्हणे म्हणता जाऊ नका. बुडा येईन घरी. येईन तर काय करू मग मी? येईन तर आणि आले बी तर त्याचा मांडून तुम्ही. मी नाही देत. जायचं आता पण पटकन येजो. हा पटकन येजो. मी तुला फोन करतो नंतर. मग फोन करतो. फोन सोबत घेऊन जाय. बाबा इकडे येताना निघाले का मग मी तुला फोन करतो. फालतू ये नको. मला एक तर पैसे मागत आहे. बाबाले देण नाही त्या रागावर. मग म्हणाले का तुम्ही करत नाही मायन काहीच नाही. चाय मांडाली नेट लागते तुम्हाला. पहिलेच तर बोलते बाबा बोलाले. आणि म्हणून तुम्हाला पैसे बरे गोड लागते बोलते ना बाबा. तुला समजते का काय? येईन ना मग येईन ना. करजा फोन येईन. आता बसले आहे तिथं त्या बुडी जवळ तर बसते ना. येत नाही एवढ्या लवकर. कशी झाली मग सगळी काल रात्री? श्वेता माय मन होतं होई आले. पण हे आपले देवाला भासरा नाही म्हणे ना, म्हणून मी आली नाही बाई. नाही तर माय लय मन होतं. अंता मामी बी आले होते बोलवाले म्हणे चालू म्हणे करू म्हणे तयारी. पण मी म्हणलं बाई माणसाच्या मागं कसं काय जा बोमलन म्हटलं झगडा करून म्हटलं माझ्यासोबत. म्हणून मी त्याला नाही म्हणलं. कशी झाली मग सगळी? ते राणीगिनी आलती का ती वहिनी? वय काही विचारू नका ताई. मस्त सगळी झाली होती. ते खूपच रिच दिसते पण त्या सोनमच्या इकडले वाटत नाही होती. पण ते इथं गावात राहत होती ना ती पोरगी तर अशी वाटत नाही होती एवढी मोठ्या लोकांची पोरगी आहे म्हणून. तिथं गेल्यावरच माहीत पडलं. खूपच रिच आहे ना बाप्पा. आणि तिच्या बाबाच्या इकडले आणि ते चांगलेच असे म्हणजे कोणीच असं म्हणजे हे नव्हते दिसत गरीब. चांगले मोठे लोक दिसत होते. पैसे खूप झाले म्हणते तिले सगाईमध्ये. कोणी बी 500, 1000, 500, 1000 असे दिले म्हणते ताई तिले पैसे. आलेच असं ना बाई. तिच्या बाबाच्या इकडले चांगले आहे ना.
लखपती लोक आहे ते चांगले, आणि ड्युटी पाणीवाले लोक, आणि कामधंदे चांगले, मोठे मोठे बिझनेसेस आहे त्याचे वाले. आणि मग हे सोनमच्या घरी इथं आहे म्हणते तिचे बाबा मास्तर असून बी ते मंडप डेकोरेशनचं काय म्हणे बाप्पा तिच्या घरी, वावरही आहे, वावराचाही पैसा लय हिच्यावाले सोनमच्या घरी बी. त्या राहुलले चांगली पोरगी भेटली, आला वेळ ना ते यायले का नाही घर जावाईच करते का काय, तर काय माहित का राहुलले. नाही नाही घर जावाई कायले करंजी काही सांगताय नाही येत बा. हे राहुल जायन घेईन तर शेवटी होय मायवाल्या वहिनीचा भाऊ ते बी तर निघाली आता पैसा पैसा करत घराच्या बाहेर. कुठं आता आमच्या घरी राहत नाही काही, निघाली ना दादाला घेऊन, सागर भाऊला घेऊन घराच्या बाहेर निघाली, ते गेली ना, सोडलं ना तिनं घर आमचं वालं. राणी अलग निघाली, कधी निघाली हो ग अलग, तुला तर मला सांगितलं नाही हो बापा. 5 दिवस झाले ताई, वेळच कुठं भेटला मला तुम्हाला सांगायला, कामच्या कामीच होती ना. सांगीन म्हटलं तर लक्षातच राहिलं नाही. आज रविवार आहे, सुट्टी आहे, तर चला म्हटलं बसाव थोडंसं, तर म्हणून तुम्हाला सांगून राहिली आता गोष्ट निघाली म्हणून. काल रात्री सगाईला गेलो तर ते दिसली ना वहिनी होती ना, सागर दादा होता, वहिनी होती, राणी वहिनी. सागर दादा बोलला माझ्यासोबत, मी त्याला लय बोलली मग सगाई. मी म्हटलं शोभलं का रे तुले म्हटलं हे असं, आता बायकोच्या मागच पळत जायचं म्हटलं, आता जाजो तरी नको म्हटलं नाक घासत तिथं. बोलली मग मी त्याले सागर दादाले. अरे बाबा अलग निघाली का, वाटत नव्हती म्हणा ते एवढ्या जणाचं करण एकत्र राहीन. पहिलेच ते जास्त कामही करून नाही नवरानी, वाटलं नाही जाऊ दे, निघाली तर निघाली, रोजचे भांडणं होण्यापेक्षा बरं आहे, जाऊ दे. ए दुसरी वहिनी लय चांगली आहे ताई. मग दुसरी वहिनी आता संध्याचाही फोन आला होता ना मग, आणि ताई म्हणे माझ्याजवळ जाणून बुजून येऊन बसते, मला विचारते म्हणे, चांगली सांगते म्हणे, झोपून राहत नाही म्हणे बिलकुल, तिच्या पोरी जवळ राहते म्हणे, थोडा वेळ ते झोपली का माझ्याजवळ येते म्हणे, कामच्या कामीच राहते म्हणे. आणि हे राणी कधीच अशी करे नाही, बस आम्ही गेलो का 2 शब्द बोलली, आल्या काय आणि काही लागते काय, बस एवढंच बोले, आणि जाऊन तिच्या रूम मध्ये घुसत जाय. हे पहिलेपासून एकलकोंडी आहे, जास्त तिले काही गर्दी ना, असे जास्त लोक आवडत नाही तिले. ते घरातून अलग निघासाठीच तमतम करत असन बाई. जाऊ दे आता, राहू दे, अलगही राहून पाय म्हणा, आता राय म्हणा, जाय. त्या नवऱ्याला फोन लाव ना बाई, शामभाऊजीला फोन लाव ना, कधी येते कधी नाही. तर समजीचा फोन आलता ना ताई, येतो म्हणे 15-20 मिनिटात, आलं साव म्हणते, मी म्हणते येतो म्हणे. बरं मी काय म्हटलं चला जेवण करून घेऊ ना थोडंसं, मला भूक लागलीची आता, आणि मी उन्हाळ्याचं जेवण होत नाही ना म्हणून थोडीशीच पोळी जेवली होती मी, अर्धीच पोळी, आता भूक लागली. मी मग आणि जेवली, आता काही मला भूक नाही लागली. जाशील तर तू जेव बाई, जेव. मित्र आणि मैत्रिणींनो, आवाज माणसाची व्यवस्थित येत नाही याच्यामध्ये, मी करते आता ते बरोबर व्यवस्थित. कसं आहे आता, कसं घाई गडबडीत होते कमी जास्त असं, आता कामं हे ते, आता आंब्याचे तिकडे जावं लागते, 2 ह्या चॅनलवर त्या चॅनलवर व्हिडिओ बनवा लागते. दुसऱ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर जा मात्र, नक्की. ते आपलंवालं विदर्भ गावातील चुगली, तर ते चॅनल आहे ना विदर्भ गावाकडील चुगली, तर त्या चॅनलला सोनू चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावर रोज व्हिडिओ टाकणं चालू आहे बरं. आणि याच्यात कमी जास्त होते कधी तर थोडं हे करून घ्या, समजून घ्या. आणि कसं आहे, मी व्हिडिओ बनवायला बसली का नाही, तर आता मी कसं भाड्यानं राहतो, इथं साईडले बी लोक राहते, तर व्हिडिओ बनवायला बसलं का मग इकडं कसं कल्ला चालूच राहते ना, त्याच्यामुळे बरोबर येत नसं ऐकू तुम्हाला. तसं मी बी पाहतो म्हणा, तरी पण मी लय कंट्रोल करतो बरं. आणि साईडच्या लोकांना सांगितलं थोडा आवाज कमी, पण नाही करत. आता काय करायचं मग, आता मग आपल्याला करावंच लागते, जाऊ द्या बा, आहे का नाही. 1-2 वेळा म्हणून पाहिलं, पण मग ते जाणून बुजून कसं आपण व्हिडिओ बनवत असलं का मग ते समजून घ्या आता तुम्ही. बरं व्हिडिओ पहा तुम्ही. आणि ते औषधीचं मी खरंच सांगते बरं तुम्हाला, खूप चांगलं औषध आहे ते, मूळव्याधसाठी, ॲसिडिटीसाठी खूप मस्त आहे, सगळ्या याच्यासाठी औषध चांगलं आहे. मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा, मी सांगते डिटेल्स त्याचंवालं. आणि खरंच आराम आहे त्या, म्हणजे रामबाण उपाय आहे, चांगला उपाय आहे, म्हणजे चांगलं औषध आहे ते. आणि व्हिडिओ कसा वाटला तर ते मला सांगा. आणि जे आवाजाचा आहे ना प्रॉब्लेम, थोडाफार मी करते, व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते, ठीक आहे. आणि आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं, लवकरात लवकर. त्या चॅनलवरही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते मी, रोज टाकते आता, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. तुमच्या सबस्क्राईबाची लई गरज आहे बरं मला. लवकरात लवकर करा, खूप ॲडजस्टमेंट करून करावं लागते हो व्हिडिओ. आता तुम्हाला काही लपवायची गोष्ट नाही, सगळी कंडिशन तुम्हाला माहीत आहे. बरं ठीक आहे, व्हिडिओ बघा आणि कमेंट्स करून सांगा मला कसा झाला व्हिडिओ. तर आणि सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा, ठीक आहे. बाय.